एकच मी म्हणेन, की प्रत्येक वेळेस बी पॉझिटिव्हचा मंत्र एक आहे, की येस, मी हे करू शकते, मी करणार आणि मी करणारच आहे. आणि जसं वैशालीताई म्हटल्या, की त्या 1-1.5-2 महिन्यानंतर त्यांचे फिंगर्स एकदम बेस्ट मूव्हमेंट होतील. फक्त त्यांनी काय म्हटलं पाहिजे, की "येस, आय कॅन." मी करू शकते आणि मी करेन. आणि मग पुन्हा परत त्या फिंगर्सवर एक्स्ट्रीम लेव्हलचं आपण समजूया. मग त्या फिंगर्सवर प्रोसेस असते. त्या फिंगर्सला आपल्या बॉडी पार्ट्स असं म्हणतात, की कॅन्सर सुद्धा आपण बिना ऑपरेशन किंवा बिना औषधाचा घालवू शकतो आपल्या शरीरातून. ऑटो रिपेअरिंग सिस्टम आपल्या बॉडीमध्ये ऑलरेडी असते. ऑटो रिपेअरिंग सिस्टम. पण त्या ऑटो रिपेअरिंग सिस्टमला आपण काय करून ठेवलेलं असतं? ऑफ करून ठेवलेलं असतं. आणि म्हणून आपल्याला मेडिसिन किंवा एक्स्ट्रा ॲडिशनल सपोर्ट घ्यावे लागतात. म्हणून आपल्याला जे काही मी तुम्हाला एक्स्ट्रीम लेव्हलचं सांगितलं एकदम कॅन्सर, त्यासाठी लोकांना अख्खं जीवन म्हणजे म्हणतात ना, की पॅनिक होऊन जातं आयुष्याचं. पण आपल्याला सिंपल मोडमध्ये आणायचं आपल्या बॉडीमध्ये आणि त्या बॉडीला सूचना द्यायच्या आहेत, की येस, हे सर्व इझी होतंय, होणार आहे आणि होण्यासाठी आपल्याला काय करून घ्यावं लागणार आहे, जर जॉय फील करायचा तर थोडा पेन सहन करावा लागणार आहे. आणि पेन म्हणजे काय? की वेळ द्यावा लागणार आहे आणि प्रॅक्टिस करावी लागणार आहे. जर तुम्हाला फ्युचरमध्ये जॉय हवा असेल, तर आता पेन करून घ्यावं लागणार आहे. आणि म्हणूनच कॅन्सरचं पण तसंच असतं. एक फॉर एक्झाम्पल एखादी गाठ असेल, काहीतरी ट्यूमर असेल, तिला आपण आपल्या श्वसनक्रियेने किंवा आपल्याला ज्या काही आपल्या पूर्व परंपरागत ज्या काही आपल्या सिद्धीज आहेत, त्याने ना घालवता येते. पण तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. तेवढी सिद्धी आपल्याकडे नसते. तेवढी एकाग्रता नसते. आपलं तेवढं म्हणतो ना, तेवढं डेडिकेशन नसतं ते करताना. म्हणून आपल्याला सिंपल आपण काय म्हणतो, "बाबा रे, मी लागल्यास बाबा तुला ₹20,000 देईल. पण मला याचं केमोचं इंजेक्शन देऊन टाक." म्हणजे मला ते धिस इज अल्सो पेन. पण एक सांगण्याचा उद्देश काय मला, त्या केमो एवढी एनर्जी आपल्या बॉडीत नॅचरल पण तयार करता येते. पण ती सिद्धी आहे. ते सिद्धी करायला आपल्याला संसारी लोकांना कुठे वेळ आहे. बरोबर ना? त्याच्यापेक्षा मग एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. एक म्हणजे खूप एक्स्ट्रीम लेव्हलचं उदाहरण सांगितलं. पण त्याच्यासाठी वैशालीताई तुमच्यासाठी काय, की तुम्ही हे करू शकता. पहिले माइंडसेट असला पाहिजे, की मी करू शकतो. ते बोटं होणार आणि त्यांना व्हावं लागेल. कारण मालक कोण आहे त्या बोटांचा? ते बोटं नाही मालक आहेत तुमचे. तुम्ही मालक आहेत त्यांचे. त्यांना तशी कमांड गेली पाहिजे ब्रेनला. तुमच्या शरीराच्या पार्टला प्रत्येक पार्टला कमांड गेली पाहिजे, की ओनर आय एम ओनर. तुम्ही सर्व्हंट आहात. तुम्हाला हे करावं लागेल आणि त्यांना म्हणजे नुसता आदेशच नाही, तर त्यांच्यावर तुम्हाला प्रेम पण करावं लागेल. त्यांना प्रेम पण द्यावं लागेल. "बाळांनो, तुम्ही खूप छान काम करताय. तुम्हाला आता नवीन जबाबदारी आहे. त्याच्यासाठी त्यांना मेहनत द्यावी लागेल. कधी-कधी त्यांच्यावर प्रेम करावं लागेल. त्यांच्याकडे कौतुकाने बघावं लागेल." ते म्हणतात, "काही बघतच नाही माझ्याकडे. मी एवढं काम करतो तरी शरीराच्या पार्ट्सकडे कौतुकाने धड आपण बघितलंच नाही, की तो शरीराचे काय त्याची व्हॅल्यूज आहे ना, ते आपल्यासाठी काय-काय श्रम आणि आपल्यासाठी काय-काय करतात ते." ही मोठी थिअरी आहे. आणि या थिअरीतून आपल्याला म्हणतात ना ग्रॅटिट्यूड करावं लागतं. कृतज्ञता व्यक्त करावी लागते. साधं नाक असेल, आपण म्हणतो फक्त शेंबूड येण्यासाठी नाक आहे. अहो, पण त्या नाकामुळे आपण जगतोय. त्या नाकाच्या क्रिया काय-काय आहेत त्याच्यामध्ये? नाक नसतं तर आपल्याला स्वच्छ हवा भेटली असती का? ते फिल्टरचं काम करतंय. एक फिल्टर जेव्हा आपल्या गाडीला आपण सर्व्हिसिंगला जातो कार घेऊन, तेव्हा तो फिल्टर, ऑइल फिल्टर आणि एअर फिल्टर बदलवतो, तेव्हा लक्षात येतं, की अरे बापरे! दर 3 महिन्याला ₹1000 लागतात का? ₹10,000 लागतात का? ते काम ते नाक करतोय. हा सर्वात ग्रॅटिट्यूडचा पार्ट आहे आपल्या बॉडीबद्दल. म्हणजे आपण आपल्याबद्दल, आपल्या शरीराबद्दल किती म्हणजे हा एक लाईफ स्किलचा पार्ट आहे. म्हणजे आता जे बोलतोय ना, हे लाईफ स्किल आहे. म्हणजे आपणच आपल्यावर किती प्रेम केलं पाहिजे, आपणच आपल्याला किती काळजी घेतली पाहिजे, आपल्यालाच आपण ग्रॅटिट्यूड केलं पाहिजे. आपणच आपल्याला आणि मग ती एक आपली पद्धत बनत जाते. जर आपणच आपल्यावर प्रेम केलं नाही, तर डोंबल्याचं आपण आपल्या पोरांवर आणि साहेबांवर करणार आहेत. आपणच आपल्यावर प्रेम केलं नाही, तर आपण काय डोंबल्याचं समाजावर करणार आहेत? सांगायचा उद्देश असा आहे आपला. हा एक सर्व एक लाईफस्टाईलचा पार्ट आहे. आणि त्यातला एक पार्ट आहे, की एव्हरीथिंग इज हॅपन, एव्हरीथिंग इज पॉसिबल. फक्त त्याच्यासाठी कोणाला सहज शक्य आहे, तर कोणाला थोडासा प्रयत्न करावा लागेल आणि म्हणून वैशाली ते तुम्हाला प्रयत्न करावा लागेल. तुमच्या निमित्ताने एवढं बोलावं लागलं. पण काहीही काळजी नका करू. एक दिवस असा येईल, जरी तुमची बोटं
म्हणजे म्हणतात ना, की आपल्या बॉडी रचनेनुसार कोणाचे लहान बोटं असू शकतात, कोणाचे मोठे बोटं असू शकतात. पण ते सर्व शक्य होईल. फक्त त्यांना आपण कमांड देऊया, प्रॅक्टिस करूया आणि उद्देश काय? निश्चितच या सर्व गोष्टीतून आपला काय होणार आहे, दोन्ही हात आपण वापरणार आहेत आणि दोघं ब्रेनला ॲक्टिव्हायझेशन करण्याचा, त्यांना संतुलित करण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर काय होतं ना, आपण असं म्हणतो ना 3-4% ब्रेन वापरतो, 97% तो स्पंजसारखा एखादा घरात स्पंज आणलं आणि ठेवून दिलं. तुम्ही 10 पंज आणले आणि 10 पंजमधलं जर एकच पंज वर्षभर वापरत राहिले तुम्ही घर पुसायला, तर ते जे वापरणारं पंज असतं ना, त्याचं लाईफ बाकीच्या स्पंजपेक्षा वाढतं. पण ते जे घरात ठेवलेले असतात ना, ते ते कडक होऊन त्यांचे म्हणजे ना असे नंतर काही दिवसांनी हे होऊन जातात ते. बिना वापरायचे पण खराब होऊन जातात. ते सांगण्याचा अर्थ असा आहे, की ब्रेनच्या पण तसाच आहे, ब्रेनमधले न्यूरॉन्स पण तसेच आहेत, की त्यांना आपल्याला काम द्यायचंय, त्यांना आपल्याला अभ्यास द्यायचा आहे, त्यांच्याकडनं आपल्याला खूप साऱ्या पारायनं करून घ्यायचे आहेत, अभ्यास करून घ्यायचा आहे, वेगवेगळ्या गोष्टी शिकायच्या आहेत आणि मग या या गोष्टीतून ते ताजेतवाने आणि अ, म्हणतात ना, की म्हातार म्हातारपण असं काही नाही. म्हातारपणी ही संकल्पना आहे. पण म्हातारपणी पण आपण तरुणासारखं विचार करू शकतो, तरुणासारखे कामं करू शकतो, तरुणासारखे सल्ले देऊ शकतो, तरुणासारखी इनोव्हेशन करू शकतो, तरुणासारख्या वेगवेगळ्या संशोधन करू शकतो. फक्त ते आपल्यावर आहे, की आपण कशा पद्धतीने त्याला जिवंत ठेवलंय, आपल्या ब्रेनला आपण कार्यरत ठेवलेलं आहे. हा एक सर्वात मी पार्ट बेसिक तुमच्यासाठी सांगितला. सो काही काळजी करू नका वैशालीताई. तुमच्या निमित्ताने नाही, सर्व ताईंना सांगतो, थोडंसं प्रॅक्टिस करा, कंजूशी करू नका. जिथं वेळ द्यायचा तिथं द्या. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन प्लीज थोडासा फास्ट. 33 -22 +55 -6 +20 -30 +5. आन्सर इज कन्फ्यूज. 55. 5 बऱ्याच ताई मध्येच रस्ता सोडून दिला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. आता याचा अर्थ काय आहे मग? सांगायचं काय? याचा अर्थ असा आहे, क्विक ॲक्शन मोडमध्ये मला यायचंय. जे कानांवर शब्द आले, ते ब्रेनला मला ॲक्शन मोडमध्ये आणायचंय आणि याच्याने अलर्टनेस वाढतो आपला. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. हे तर खूप स्लो आहे. मला तर फास्ट करता येतं. पट-पट, 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 पट-पट कर आणि तुम्ही पण करणार. नो डाउट. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. प्लीज 2 +5 -6 +8 +20 -22 -6 +40 -11 करण्याच्या नादात मोर वेगवेगळे डिझाइन झाले. हां, करण्याच्या नादात डिझाइन वेगवेगळे मोर झाले. ठीक आहे, 3 आन्सर इज द करेक्ट. पण अर्ध्या ताईंचा कुठला करंगडी बंद पाहिजे, का अंगठ्याजवळची बंद पाहिजे, तिथून करायचंय ना फटक्यात, मग करून मोकळं व्हा. खरं ना, करायचंय ना, मग करून मोकळा व्हा. पण चला ठीक आहे, वंडरफुल. आन्सर इज द 3. ओके ना. मग काही ताईंकडे असं होतं ना, "अरे -1 करा, लवकर करा बाबा." काहीतरी जो जो सापडला तो करा. असं होतं. ठीक आहे, ठीक आहे. आन्सर इज द 3 इज द करेक्ट आन्सर. नो प्रॉब्लेम. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. पुन्हा परत. हा प्रॅक्टिस आहे म्हणून कंजूशी करू नका. रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. ओके? ओके. 24 +55 -77. एक जास्त बंद केला तुम्ही नंदाताई. हं. एक बोट जास्त बंद केला. हां. +51 +35. आन्सर इज बघा पोटांवर. आन्सर इज 88. आन्सर इज द 88. करतायत तुम्ही सर्वजण छान. काही काळजी नका करू. फक्त मी इथं थोडंसं थांबवतो तुम्हाला, कारण हे चालूच राहील तासनतास. फक्त सांगतो म्हणजे हे बघा,
नंबर तुमच्या समोर आला तर तुम्हाला ऍप्लिकेशन माहीत झालंय. डाऊट नो डाऊट. फक्त प्रॅक्टिसची गरज आहे. ओके ना? तर प्रॅक्टिससाठी असं आहे. हां, इकडे लक्ष द्या. आपण एका ग्रुपमध्ये जॉइन झालात, माहिती ना तुम्ही? एका ग्रुपमध्ये जॉइन झालात, जो मेचा ग्रुपमध्ये. तिथं खूप सारं मटेरियल मी टाकत राहतो आजपासून. मी लिहील खाली. फॉर लेव्हल 0 प्रॅक्टिस पेपर, फॉर लेव्हल 0 प्रॅक्टिस लिंक, जे काय टाकायचं ते टाकत राहील. हां, जे काही टाकायचं ते टाकत राहील. तर ते सर्व माझ्यासाठी आहे. असं समजून 100% करा ते. म्हणजे अ, तरी आपण आपण काय करूया, एक जाण्याच्या आधी एक जस्ट मिनिटं, आपण एक टेस्ट सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू पण, तरी पण. म्हणजे काही हरकत नाही. एक सर्वजण प्रयत्न करू. हां? झालं तरी मी तुम्हाला एक प्रेझेंटेशनद्वारे आता मी बोललो होतो ना, शेवटी बोलू. तर हे बघा, आयडिया काय माहिती का? सांगण्याचा उद्देश असा होता, की हे मी खूप वेळा तुम्हाला खूप वेळा घेईल, करेल, पण शेवटी तुम्हाला पण करणंच आहे. तुम्हाला कर्म करावं लागेल. पण काही गोष्टी मी इथं तुम्हाला सांगणार होतो, की कशा इनोव्हेटिव्ह अप्रोचने अभ्यास करतात काही लोकं, ते पण दाखवतो मी तुम्हाला. असं नाही की बेसिक प्रेझेंटेशन होतं आपलं. इथपर्यंत आपण या आर्ट लेव्हल वगैरे तुम्हाला सर्व समजून सांगितलं होतं. असं काही नाही. हे रजिस्ट्रेशन प्रोसेस सांगितलं होतं, तुमचं झालं होतं. हे लेव्हल 01 आपण बघितलं होतं. हे आपण इथे ना, हे आपण आता करणार आहे थोड्या वेळाने, थांबा. हे करणार आहे बघा. आता एका ताईने बिचारीने जे काय असेल ते मी तुम्हाला मुद्दाम बघा, रांगोळी बनवली. तिला काय मी नव्हतं सांगितलं, की ताई रांगोळी बनवा, आज दसरा आहे, काय आहे? म्हणून एक उदाहरण सांगतो तुम्हाला मी. थोडंसं इनोव्हेटिव्ह कसं करतात. हे बघा, पुढे अजून दाखवतोय बघा. एकदा एका 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 बॅच चालू केली, तेव्हा नेमकं गांधी जयंती आली होती. 2 ऑक्टोबर होता. त्या दिवशी 2 ऑक्टोबरला एक बॅच चालू केली मी. तर बघा, त्यांनी सर्वांनी ठरवलं, की आम्हाला अशा पद्धतीने आम्हाला सुरू करायचा. तर बघा, त्या सर्व ताईंनी, वेगवेगळ्या ताईंनी गांधी जयंतीचं हे केलं. एका बॅचला मी अजून दाखवते, तर मुलं तुम्हाला असं टूल बनवायला द्यायचंय मला. तुम्हाला सुद्धा द्यायचंय. त्याची पण लिंक पाठवतो. तो व्हिडिओ बघा आणि अशा पद्धतीने टूल बनवायचा प्रयत्न करा. त्यानंतर अजून दाखवतो पुढे. हे बघा, या सर्व ताईंचं बघा. सर्व ताईंनी आपापल्या परीने बघा, कोणी कशा पद्धतीने रांगोळी बनवली, कोणी काय बनवलं. ही काय होली होती. मला वाटतं एक वेळेस होळी होती. म्हणजे मार्च महिन्यातली बॅचचं असेल हे. मार्च मार्च महिन्याच्या बॅचचं असेल. हॅपी होली बघा. होलीसुद्धा अबॅकस टूलमध्ये आली. तर हा एक पॅशनेटली पार्ट आहे, मी सांगण्याचा उद्देश माझा. सेट द झिरो. हे पण आता मी थोड्या वेळाने शिकणार आहोत. -2, -1, +3, +15. +9. Right. 88, -8, +7, -6, +6. Answer is 87. Right. आता हे पण आपल्याला शिकायचंय. म्हणून हा जो पार्ट होता ना, व्हिज्युअलायझेशनचा पार्ट मी तुम्हाला सांगितलं ना, हा एकदम स्ट्राँग पाहिजे. आणि मग फ्लॅश काय काढायचा ते फ्लॅश कार्ड पण बघून घ्या. ॲक्चुअली हे सर्व तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलेलं आहे. पण एकदा मी म्हटलं तुमच्या समोर आता रिकॉल करून घेऊ जस्ट फक्त. ते फ्लॅश कार्ड म्हणजे हे बघून आपल्याला नंबर आठवला पाहिजे. हा बघितलं की आपल्याला 98 दिसला पाहिजे. हा बघितलं की आपल्याला 51 दिसला पाहिजे. हे बघा, 51 हा बघितला का आपल्याला 2 दिसला पाहिजे. हा बघितला का 1 दिसला पाहिजे. हा बघितला का 99 दिसला पाहिजे. ओके ना? 99. हा बघितला का आपल्याला 74 दिसला पाहिजे. तर उद्देश असा आहे की क्विकली आपल्यासमोर हे ह्याला फ्लॅश कार्ड, हे तुम्ही विद्यार्थ्यांच्या मदतीने पण बनवू शकतात क्लासमध्ये. त्याच्यामुळे आपण याला काय हे नाही. आता हे पण बघा सर्वजण, की थोडंसं हे पण बघा, की हं, बघून घ्या जसं सर्वजण. बघा शांततेने जरा थोडंसं व्हिज्युअलाइज. बघा हालचाली बघा, बीटच्या हालचाली बघा. हातावरती. एक जस्ट तुम्हाला हां, बघा.
हा लास्टला होता. ही माझी सून आहे ना, तिला मी शिकवते आता अबॅकस. पहिला माणूस तो युनिट माणूस. या स्वातीताई आहेत US मध्ये जाऊन त्यांच्या सुनेला शिकवतायत अमेरिकेत जाऊन. 10,000 ते वाढत जातं. आणि म्हणजे ही जी रेड लाईन आहे याला आन्सर लाईन म्हणतात. म्हणजे जेव्हा तुझे बीड येस येस बीड जेव्हा या आन्सर लाईनला टच होतील तेव्हा तुझं आन्सर. हो आय एम टीचिंग समथिंग टू मम्मा अबॅकस. आणि याला म्हणायचे अपर बीड्स, याला म्हणायचे लोअर बीड्स. हे बघा लहान लहानपणी. +4. नेक्स्ट विचार. आता हा एक व्हिडिओ बघा तुम्ही. 66 -60 -6 +3 +26. The answer is 3029. हे बघा अजून परत. म्हणजे हे तुम्हाला मी सर्व हा सर्व पॅशनेटली पार्ट का सांगतोय, की या लेवलचं जेव्हा तुम्ही बघा, कुठल्या type चे बघा video बघा. हे मुद्दाम मी तुम्हाला का दाखवतोय, की अशा पद्धतीने हा एक सर्वात पॅशनेटली पार्ट आहे, की आपल्या ताई लोक करतात. त्याला म्हणतात की हे बघा, आपण नको त्या वयात हे सर्व करतोय, तर आपल्याला एक पॅशन म्हणून करता आला पाहिजे, जॉय म्हणून करता आला पाहिजे, एक उत्सव म्हणून करता आला पाहिजे. हा एक सांगण्याचा उद्देश आहे. आणि हे जेव्हा आपल्याकडे येतं, म्हणजे मी तुम्हाला आपल्याच ताईंचे उदाहरण सांगितले. मी कुठल्याच ताईंना कंपल्सरी नाही करत. पण एक तुम्हाला उदाहरण, एक आपलं एक ब्रेन टेन, एक फॅमिलीमध्ये आपलं एक सर्व असं एक सर्वांचं एक डिव्होशन आहे, की आपल्याकडे जेवढ्या पण क्लासेस घेतात त्या सर्व ताई बेस्ट ऑफ द बेस्ट आहेत. तुम्ही पण सर्व बेस्ट ऑफ द बेस्ट बनणार आहेत. काहीच काळजी करू नका. फक्त काय झालंय, की आपला एक थोडासा एका फोरममधून असं आपण 1 to 1 नाही जात आहे. म्हणून कदाचित तुम्हाला वाटत असेल, की माझ्याकडनं काही कमी पडत असेल. काही काळजी नका करू. पण तुम्ही सर्वजण डिव्होटेड आहात. अंडरस्टँड तुम्ही करून घेणार आहेत. म्हणून तुम्ही व्हिडिओ बघितलेले नाहीत, मला माहिती आहेत अजून. तुम्ही डे 1, डे 2, डे 3 ते व्हिडिओ बघा. त्यातल्या नोट्स काढा. त्याच्याप्रमाणे करा. आता आपल्याकडे वाटलं तर आपण उद्या पण एक क्लास घेऊ आपल्या वेदिक मॅथच्या आधी. आपण आज संध्याकाळी वेदिक मॅथला भेटणार आहोत. पण उद्या पण क्लास घेऊ. आणि मी उद्या तुम्हाला काय करेल, आपण ठरवू. मला वाटतं तुम्हाला लेव्हल 0चं बुक पण दाखवून देतो याच्यामध्ये. एकदा तिकडे पण आहे व्हिडिओमध्ये, पण इथं पण दाखवून देतो. म्हणजे तुम्हाला पुन्हा परत लेव्हल 0चा अप्रोच तयार होईल. आणि मग एक चॅप्टर राहतो आपला. तुम्हाला प्रॅक्टिस भरपूर देणार, मी काय काळजी नका करू. एक चॅप्टर राहतो, की पॉसिबिलिटीज. लक्षात आहे, इकडे लक्षात आहे. तो आपण उद्या परवा बोलू. कसा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ पॉसिबिलिटीज, की आता माझ्यासमोर काहीच नाहीये. ब्लँक आहोत, आपल्याकडे झिरो रिसोर्सेस आहेत. पण तरी पण मला कॅल्क्युलेशन विचारायचे आहेत. आणि मग त्याला म्हणतात, जसं मी तुम्हाला म्हणतोय 24, हे बघा 20 आणि 4. मग आता पुढचा अंक मी कुठला बोलावा? तो ऍडिशन बोलावा का सबस्ट्रॅक्शन बोलावा? हे माझ्या मनात आहे, जे जेव्हा विचारेल तेव्हा. पण ते नेमकं त्याला रूल आहे. मी -36 नाही बोलू शकत, कारण माझ्याकडे 24च आहेत. मी 36 नाही बोलू शकत. आणि मग जर मला सबस्ट्रॅक्शन करायचं असेल, तर मी -25 पण नाही बोलू शकत.
किंवा मी -19 पण नाही बोलू शकत. कारण माझ्याकडे 19 नाहीये. माझ्याकडे इकडे 20 आहेत आणि इकडे 4 आहेत. म्हणजे अशी काही बंधनं आहेत माझ्याकडे लेव्हल 0ला. लक्ष द्या, हा सिलॅबस आहे लेव्हलप्रमाणे कसा गेलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला अशा गोष्टी बोलायच्या आहेत, की त्या डायरेक्ट अवेलेबल आहेत, की ज्या पॉसिबल आहेत आणि याला म्हणतात पॉसिबिलिटीज. म्हणजे फॉर एक्झाम्पल माझ्याकडे जर आता 24 आहे, तर मी +1 युनिट रॉडवर +5 व्यतिरिक्त मी दुसरी कमांड नाही देऊ शकत ॲडिशनसाठी. आणि मात्र मी इकडे +50 करू शकतो, +10 करू शकतो, +20 करू शकतो, +60 करू शकतो, +70 करू शकतो, +75 करू शकतो, +15 करू शकतो, +25 करू शकतो, +55 करू शकतो. लक्षात आला? की ह्या पॉसिबिलिटीज आहेत आणि ह्या पार्ट ऑफ द प्रॅक्टिस, पार्ट ऑफ द फोकस. कारण तुम्हाला बेस्ट टीचर बनायचं इकडे लक्ष द्या. हे जगातल्या कुठल्याही प्लॅटफॉर्मवर शिकवलं जात नाही. कारण लोकांना सर्व राखून ठेवायचं असतं. पण आपण तुम्हाला बेस्ट ऑफ द बेस्ट बनवण्यासाठी वेळ तुमची क्वालिटी बेस्ट कधी राहील, की ज्यावेळेस तुम्ही या लेव्हलला पोहोचाल. आणि म्हणून लेव्हल 0 जर तुम्ही बेस्ट प्लॅटफॉर्म तयार केला, बेस्ट प्लॅटफॉर्म झाला तुमचा, बेस्ट कॉन्फिडन्स आला, तर मग खऱ्या अर्थाने पुढचं सोपं होऊन जातं. कारण इथंच मेन तुम्हाला नंबर दिसले पाहिजे. पॉसिबिलिटीज कळल्या पाहिजे. हा एक सर्व पार्ट आहे. म्हणून लेव्हल 0वर अजून पण कोणी कंजूसी करू नका. इम्पोर्टंट काय आहे? परत सांगतो, स्वतःशी बोला. काय बोलायचं? 38 आला पाहिजे. 38 पुन्हा परत म्हणा, मी अजून काय करू शकते? काय होईल? काय होईल? 51 हे बघा 51 बोलू तर शकतात ना. म्हणजे लक्षात येईल तुम्हाला, आता माझ्याकडे 89 आहे. आता ॲडिशन करायचं असेल, तर मी काय करू शकतो? ॲडिशनला फक्त +1 एवढीच कमांड माझ्याकडे आहे. मग मी त्याच्यापेक्षा म्हणेल -64 -60 आणि 4 म्हणजे माझ्याकडे पुन्हा परत ॲडिशनसाठी अपॉर्च्युनिटीज वाढल्या. म्हणजे हे असं फिरत्या असतात अपॉर्च्युनिटीज. प्रत्येक डिजिटनुसार अपॉर्च्युनिटी वाढतात, कधी कमी होतात, कधी याला म्हणतात पॉसिबिलिटीज. आणि या पॉसिबिलिटीजचा पण आपल्याला अभ्यास करावा लागेल. मग त्याच्यासाठी आपल्याला स्वतःला पण कॅल्क्युलेशन बनवता येतील. स्वतःला तुम्हाला प्रत्येकाला 15-15, 20-20 कॅल्क्युलेशन बनवायचं मी शिकवतो. आणि मग तुमची प्रॅक्टिस होईल, की वॉव! की मी असे कॅल्क्युलेशन बनवले. मग एकदा तुम्ही हाताने राईट कराल, एकदा नंतर बोटांवर कराल आणि एकदा नंतर अशी एक लेव्हल येते, की तुम्ही उभे राहा. आता जसं माझ्यासमोर काहीच नाही. माझ्यासमोर सर्व तुम्ही जे कोणी 14 जण आहेत ते मला दिसतायत. आणि मग मी तुम्हाला सांगतो रेडी फॉर द कॅल्क्युलेशन. कारण ते नंबर दिसायला लागतात आपल्याला. आणि तेव्हा खऱ्या अर्थाने हे सर्व हा टप्प्याटप्प्याने आपण आपल्याला स्वतःला डेव्हलप करून घेतोय. आणि या लेव्हलपर्यंत हे बघा विद्यार्थ्यांना शिकवणं, पुढे 2 पैसे मिळणं हा सर्व एक अर्थार्जनाचा किंवा आपल्या फॅमिलीचा सपोर्टचा पार्ट आहे. तर त्या लेव्हलचा आपण बेस्ट बनलंच पाहिजे. पण स्वतःचा पण स्वार्थ आहे. स्वतःचा पण फायदा आहे आणि म्हणून मी माझ्यासाठी मी पुण्याचं काम समजतो. कारण जेव्हा तुम्ही या लेव्हलच्या अप्रोचने तुम्ही प्रॅक्टिस करतात, स्वतःला मोल्ड करतात, तेव्हा तुमच्या प्रत्येकाच्या पण ब्रेनला क्रिएटिव्हनेस पोहोचतो, तुमचं मन शांती होते, व्हिज्युअलायझेशन होतं, तुमचा स्वतःचा स्वभाव कॉन्सन्ट्रेट होऊन हळू म्हणतात ना, की जे चिडचिडपणा असतो, अनवॉन्टेड नको त्या गोष्टींचा आपल्याला काहीतरी अशा गोष्टी आपल्या आपल्या कुठल्यातरी एका फोकस होऊन आपण जेव्हा एक काम करतो, तेव्हा अनवॉन्टेड गोष्टी आपल्या लाईफमधून कमी व्हायला लागतात. आणि मग इनडायरेक्टली अनवॉन्टेड चिडणं असेल, घरात थोडाफार वादविवाद असेल, ऑटोमॅटिक कमी व्हायला लागतात. म्हणजेच मी याचं लिंक अशी जोडतो, की तुम्ही एखाद्या स्वामी समर्थ केंद्रात गेले आणि ज्याने त्याला कधी काय त्याचं नॉलेज नसतं, त्याची कधी डिग्री नसतो. तिथं एखादा बिचारा पण मात्र तो एक भक्तपूर्ण असा एक सेवेकरी असतो, की तो आपल्याला सल्ला देतो. "ताई, तुमच्या घरात खूप प्रॉब्लेम आहेत. तुम्ही 21 पारायणं गुरुचरित्राचे पारायण करा." सल्ला देऊन मोकळा होतो. आपण म्हणतो गुरुचरित्र पारायणाने काय असं काय होतं? काय होतं? त्याच्यामागे लॉजिक असं आहे, की तुम्ही त्या निमित्ताने देवासमोर आरती करतात, 2 उदबत्ती लावतात आणि गुरुचरित्राचं पारायण करून तुम्ही सुरुवात करतात. त्या निमित्ताने घरामध्ये एक मेसेज जातो. मुलाबाळांपर्यंत मेसेज जातो, साहेबांपर्यंत जातो, सासूबाईपर्यंत जातो, नणंदबाईपर्यंत जातो, जाऊबाईकडे जातो, की मॅडम आता सीरियस मोडमध्ये आहेत. मॅडम आता मन लावून अध्यात्माचं काम सुरू केलेलं आहे. कारण त्यांना घरात काय हवी? शांतता, मस्तपैकी मुलांचं कल्याण, साहेबांचं प्रगती जे काय असेल असं
असं वातावरण तयार होतं. कारण तुम्ही काय होतात, तुम्ही ॲक्शन मोडमध्ये येतात आणि ॲक्शन मोडमध्ये आल्यामुळे पोरं पण म्हणतात, "श्श, मम्मी पारायण करते." साहेब पण म्हणतात, "टीव्हीचा आवाज कमी करा. मॅडम आता पारायण करतायत." म्हणजेच इनडायरेक्टली आपण एकमेकाची काळजी घ्यायला लागतो आणि घरामध्ये वातावरण हे पॉझिटिव्ह तयार होतं. सायन्स सांगतोय मी त्याच्यामागे. भाव सांगतोय त्याच्यामागचा. हाच भाव याच्या प्रत्येक कृतीत असतो. आपण वर्किंग वुमन असाल किंवा आपण व्यावसायिक वुमन असाल, म्हणजे जे काही आपलं छोटे-मोठे आपले काही जे ओन बिझनेस असतील, तर निश्चित आपण त्याच्यामध्ये अजून बिझी झालो, तर आपली काळजी घेणारे लोकं असतात. पण त्यासाठी आपण किती व्यवस्थित डेडिकेटेड करतोय आणि हा एक भाव तयार होतो फॅमिलीमध्ये. मुलांपर्यंत पण मेसेज जातो. गेला पाहिजे. त्यांनी पण ते आत्मसात करून त्या पद्धतीने आपल्याला सपोर्ट सिस्टम तयार होते. आणि इनडायरेक्टली म्हणून म्हणून म्हणतोय, की माझ्यासाठी थोडं-थोडं पुण्याचं काम आहे. कारण कुठेतरी प्रत्येकजण आपापल्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आलात, की इनडायरेक्टली लेकरांना पण वाटतं, की माझी मम्मी या वयात 2 तास अभ्यास करते. रात्री झोपताना टीव्ही न बघता क्लास करून पुन्हा परत अर्धा तास अभ्यास करते. तर मग त्यांना सांगायला होतं, ते साऱ्या गावभर सांगतात, "माझी मम्मी फार हुशार आहे. माझी मम्मी आता अबॅकसचे क्लास सुरू आहेत." ते तुमची जाहिरात करायला सुरुवात करतात. ते असं नाही म्हणत, की माझी मम्मी टाईमपास करते. सांगताना हां, पण जर तुम्ही काही करत नसाल, तर ते बोलतात पण. हे तुम्हाला पण आम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे. हा एक सरळ असा पार्ट आहे. सो आपण थोडंसं प्रॅक्टिसकडे जाऊ, की आता आपण बोललो होतो, की आपल्याकडे वेळ आहे. मला वाटतं 2 वाजले मी विसरलो. आपल्याला मुलाखत ऐकायची होती. अरे देवा! हं, 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 हं. 1 मिनिट मी अ, एकच मिनिट, एकच मिनिट. अरे संपली सर. संपली का? कोणी ऐकल्या? हो, हं. मी ऐकली. बरं, बरं. ठीक आहे चालेल. काही हरकत नाही. ऐकली का तुम्ही? बरं हो, झालं. हां, छान होती. स्वातीताईंची मुलाखत होती. मला माझ्या बडबडीमध्ये लक्षच नाही राहिलं तिकडे. 2:11 ला 2:10 ला संपून जातं. मी ठरवलं होतं. तुमचं मेन बोलणं चालू होतं म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब नाही केलं. हां, ठीक आहे. नाही आपण इथंच ऐकली असती. तुम्ही मला सांगितलं असतं ना, आपण ते ऐकून घेतली असती. काय हरकत नाही. ठीक आहे, ठीक आहे. काय हरकत नाही. ओके. गेली असते का काय माहिती मला लक्षात नाही. ठीक आहे. काय हरकत नाही. चलो ठीक आहे. ठीक आहे. सो प्रॅक्टिससाठी जाऊया आपण. एक मिनिट. ही सीरीज चालू झाली आपल्या अबॅकसच्या सावित्री म्हणून. हे तुम्हाला माहिती आहे ना? दर दर काहीतरी ही आपली एक सीरीज सुरू झालेली आहे. त्या सीरीजसाठी आपल्या ताई लोकांची हां. ओके प्लीज. आपण आहे ना सर्वजण प्रामाणिकपणे असं 1, 2, 3, 4, 5 आन्सर लिहिण्यासाठी लिहून घ्या बरं. 10 कॅल्क्युलेशन तर करून बघू. तुम्हाला अंदाज येईल काय आणि करा तुमच्या पद्धतीने आणि डिसिप्लिन फॉलो करा. कुठला अ, अ, बोट ओपन करायचा, कुठला क्लोज करायचा. बघा. तर एक्झाम्पल हं, देतो ना, देतो ना. लिहिलं का तुम्ही? हं. ओके स्टार्ट करूया. हां, करा. 29 - 4 + 25 करा. बोटांवर करायचेत हां, फिंगर टेक्निक. हजार से भी अधिक लोग साइबर अपराधियों के हाथों करोड़ रुपया गंवा रहे हैं। देखिए किसी को पैसे दुगने करने की जल्दी होती है तो कोई जो है अनजाने नंबरों से
से भी अधिक लोग साइबर अपराधियों के हाथों करोड़ रुपया गंवा रहे हैं। हॅलो. हा ताई बोला. डन सर. सर आवाज नाही येते. की पुन्हा परत एकदा की एखाद दोन हार्ड कॅल्क्युलेशन असेल ते चेक करून बघा पुन्हा परत बोटांवर. तुम्हाला वाटलं कुठलं हार्ड असेल तर ते पुन्हा परत एकदा चेक करा फिंगर्सवर. हो सर. डन. ओके थँक्यू. बघा छान व्यायाम झाला असेल की नाही बोटांचा नंतर.
झालं का सांगूया आपण? ओके.